बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांना शिवसेना एक वादळ, शिवसैनिकांच्या हक्काचं एक लहानसं व्यासपीठ, एक लहानसं यूट्यूब प्रबोधन माध्यम, ज्याद्वारे शिवसैनिक रोज जोडले जातात, विचारांचं मंथन केलं जातं. शिवसैनिकांनी शिवसैनिकांसाठी आणि आपल्या शिवसेनेसाठी स्थापन केलेलं हे एक लहानसं व्यासपीठ, लहानसं यूट्यूब प्रबोधन माध्यम तुम्ही लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करा आणि लाखो शिवसैनिकांपर्यंत, सर्वसामान्यांपर्यंत याला पोहोचवा. एकमेव हक्काचं व्यासपीठ म्हटलं तरी वावगं ठरू नये अशा शिवसेना एक वादळला तुम्ही सर्वांनी मोठं करा, ही तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती करतो. माझा आजचा जो विषय आहे शिवसैनिकांना थोडासा जिव्हाळ्याचा आहे, थोडासा भावनिक आहे. काही गोष्टी तुम्हाला पटतील, काही पटणार नाहीत, पण तरीही तुमच्या समोर हा विषय घेऊन येणं मला गरजेचं वाटतं. कारण काल मीनाताई कांबळी शिवसेनेच्या उपनेत्या यांचा शिंदे टोळीमध्ये प्रवेश झाला. आता शिंदे टोळीत प्रवेश झाला ही आपल्यासाठी महत्वाची गोष्ट नाही. ज्या गोष्टींचा त्यांनी दाखला दिला आणि त्यानंतर त्यांचा शिंदे टोळीत प्रवेश झाला त्याबद्दल मला तुमच्याशी बोलायचंय. शिवसैनिकांना लक्षात ठेवा, एक गोष्ट आपल्या कायम ध्यानी असली पाहिजे. शिवसेनेतलं सर्वोच्च पद जर कुठलं असेल, बाळासाहेबांनी सांगितलेलं आणि बाळासाहेबांनी दिलेलं सर्वोच्च पद शिवसेनेत जर कुठलं असेल तर ते आहे शिवसैनिक. कारण हे पद काढून घेतलं जाऊ शकत नाही. बरं, हे पद कोणी देत देखील नाही, हे पद तुमच्या आतून तयार होत असतं. शिवसैनिक हे पद तुमच्या आतून तयार होत असतं. जर का एखादी व्यक्ती, आणि हे पद इतकं मोठं आहे की हे पद जेव्हा तुम्ही स्वीकाराल ना, त्यानंतर हे पद तुम्हाला कधी जाऊच देत नाही कुठे. ज्या दिवशी शिवसैनिक नावाचं पद तुमच्या रक्तात भिनतं ना, त्यानंतर हे पद तुम्हाला कुठे जाऊ देत नाही. तुमच्या पिढ्यानपिढ्या, भविष्यात येणाऱ्या तुमच्या साऱ्या पिढ्या हे पद घेऊनच पुढे येतात. शिवसैनिक हे सगळ्यात मोठं, बाळासाहेबांनी सांगितलेलं शिवसेनेतलं सगळ्यात मोठं पद म्हणजे शिवसैनिक, ज्याच्या जीवावर आजच्या ह्या संघर्षाच्या काळात देखील शिवसेना तरली आहे. कोण म्हणतं आमदार गेले, कोण म्हणतं खासदार गेले, कोण म्हणतं काहींच्या जीवावर राहिली शिवसेना, कोण म्हणतं याने वाचवली, कोण म्हणतं त्याने वाचवली. शिवसेना जर खऱ्या अर्थाने आज देखील कोणी वाचवली असेल, किंवा शिवसेना, सगळ्यात प्रथम एक गोष्ट लक्षात घ्या, शिवसेना हा विचार आहे हा कधी संपू शकत नाही. हा स्वाभिमान आहे हा कधी संपू शकत नाही. जोपर्यंत मराठी माणसाच्या रक्तामध्ये, नसानसांमध्ये आणि कण्यामध्ये स्वाभिमान शिल्लक आहे, तोपर्यंत शिवसेना कधी संपू शकत नाही. त्यामुळे संपण्याचा विचार सोडा, पण शिवसेना वाचवली म्हणणाऱ्यांनी लक्षात घ्या, शिवसेना या तळहाताच्या फोडाप्रमाणे जर कुणी जपली असेल तर त्या लाखो करोडो शिवसैनिकांनी जपलेली आहे, आज देखील जपलेली आहे. शिवसेनेतलं सर्वोच्च पद म्हणजे शिवसैनिक. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, ज्या दिवशी ही यादी प्रसिद्ध झाली, नेत्यांची, उपनेत्यांची, नवनियुक्त सचिवांची यादी प्रसिद्ध झाली, काही संमिश्र प्रतिक्रिया होत्या. चला, तो भाग असतो. शेवटी माणसाच्या मनामध्ये काही इच्छा असतात, काही गोष्टी असतात. शेवटी मनुष्याचं मन आहे ते, त्याला आपण फाटा फोडू शकत नाही की चला तुमच्या मनात हा विचारच आला नाही पाहिजे किंवा हा विचारच आला नाही पाहिजे. चला, मनुष्याचं मन आहे, आपण समजून घेऊ शकतो. पण आज सगळ्यात महत्वाची गोष्ट जी समजून घ्यायला हवी ती आहे पक्षाचा सध्याचा चालू असलेला काळ. आपण सध्या कुठल्या काळातून जात आहोत ही सर्वात महत्वाची गोष्ट. पक्षाचा संघर्षाचा काळ चालू आहे, पक्षाचा अडचणीचा काळ चालू आहे. पक्ष अडचणीत नाही, पक्षाचा अडचणीचा काळ चालू आहे. पक्ष अडचणीत नाही याचा अर्थ तुम्हाला मी सांगतो. शिवसेना, मगाशीच सांगितलं, शिवसेना हा विचार आहे, हा कधी संपू शकत नाही. याचा अर्थ आपण अडचणीत नाही, पण काळ अडचणीचा चालू आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. कारण सुप्रीम कोर्टामध्ये असेल, विधानसभेमध्ये असेल, ज्या ज्या गोष्टी चालू आहेत त्या गोष्टी काही भूषावह नाही आहेत. आपल्या विरोधात सगळ्या गोष्टी घडतायत. तिथे सत्तेच्या मार्फत असेल, त्या संस्थांच्या मार्फत असेल, जे काही असेल, पक्षाचा अडचणीचा काळ चालू आहे, पक्ष अडचणीत नाहीये. कारण जोपर्यंत शिवसैनिक आहे तोपर्यंत शिवसेना कधी अडचणीत येऊ शकत नाही. वेळ वाईट चालू आहे. ह्या वाईट वेळेमध्ये आपल्या सर्वांचं एक कर्तव्य बनतं की शिवसेनेच्या मागे आपल्याला ठाम उभा राहायचंय. आज तुमच्या मागचं शिवसेना हे 4 अक्षरी नाव काढून टाका, काय राहते आपली किंमत, आपण कोण आहोत. जर तुमच्या मागे लागेलं शिवसेना हे 4 अक्षरी नाव जर काढलं ना, आपली किंमत शून्य. आपण कोणीही नाही, आपण शून्य. शिवसेना हे नाव आपल्याला टिकवायचंय. आज आपला पक्ष जरी अडचणीत येत असला तरी एक लक्षात घ्या,
आपण सारे शिवसैनिक मिळून ह्या सगळ्या गर्तेतून, ह्या सगळ्याच्यातून शिवसेनेला असं बाहेर काढू. पण ज्या वेळेस ही अशी माणसं, जीवाभावाची माणसं, तोलामोलाची माणसं, ही माणसं अशी कारणं देऊन जेव्हा निघतात बाहेर, त्यावेळेस मात्र मनाला एक खंत वाटते. ज्यावेळेस उपनेत्यांनी मीनाताई कांबळेंनी काही कारणं दिली, की भाच्याचं एक कारण दिलं, भाच्याच्या नोकरी संदर्भात त्यांनी सांगितलं आणि ह्या यादीमध्ये त्यांना काहीतरी अपेक्षा होती. ताई, आपण उपनेते आहात, आपण उपनेत्या होतात, शिवसैनिक होतात, तुम्ही सांगितलात, तुम्ही गटप्रमुख राहिलात, तुम्ही वेगवेगळ्या पदांची नावं घेतलीत, तुम्ही सुभाष देसाई साहेबांचं नाव घेऊन तो एक प्रसंग सांगितलात, निवडणुकीचा फॉर्म भरण्याचा एक प्रसंग. हे सारं गेल्या 40-50 वर्षातल्या ह्या सगळ्या घटना तुम्ही सांगितल्यात, हे फक्त ती यादी येईपर्यंत आपण वाट पाहत होतात का? तुम्ही म्हणालात मी तुमच्या एवढी जवळची, आपले कौटुंबिक नातं, तुमच्या ह्याच प्रश्नात सारी तुमची उत्तरं मी तुम्हाला देतो. तुम्ही जो हा प्रश्न केलात साहेबांना, आपलं कौटुंबिक नातं असताना तुम्हाला मीनाताई कांबळे आठवल्या नाहीत का? शिवसेनेतलं उपनेते पद तुमच्याकडे होतं. आज देखील कित्येक शिवसैनिक फक्त साहेबांच्या बाजूला राहून एक फोटो मिळेल यासाठी धडपडत असतात. कित्येक म्हणण्यापेक्षा लाखो म्हटलं तरी वावगं ठरू नये. आपण उपनेते होतात, आपण शिवसेनेतल्या सर्वोच्च पदांवर होतात आणि त्याच्याही पुढे जाऊन एक गोष्ट मला इथे सांगायची, नमूद करायची, आपण त्यांच्या कौटुंबिक, म्हणजे काय म्हणतात त्याला, आपण कुटुंबाच्या सदस्यांपैकी एक होतात असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. तुम्हा सर्वांना माहिती आहे मीनाताई कांबळेंचं रश्मी वहिनींचं रिलेशन्स तुम्हा सर्वांना माहिती आहे. रश्मी वहिनीच्या लग्नाआधीपासून मासाहेबांबरोबर जेव्हा त्या दसरा मेळाव्याला यायच्या तेव्हापासून यांचे नातेसंबंध आहेत. वयाचा फरक असेल कदाचित, पण तुम्ही त्यांच्या मातोश्रीला, तुम्हाला थेट ॲक्सेस होता, थेट प्रवेश होता मातोश्रीवर तुम्ही किचनपर्यंत पोहोचू शकत होतात. माझ्या मते तरी शिवसेनेचं सर्वोच्च पद तुम्हाला मिळालेलं आहे. याच्यापेक्षा अजून मोठं पद काय असू शकतं, ज्या मातोश्रीवर आज महाराष्ट्रातला लाखो शिवसैनिक असा आहे ज्याने कधी मातोश्री देखील पाहिलेली नाहीये. मातोश्री कशी दिसते, मातोश्रीत काय आहे नेमकं, कित्येक शिवसैनिकांना, गावोगावच्या खेडोपाडच्या शिवसैनिकांना अजून देखील माहिती नाही. मुंबईत मातोश्री नेमकी येते कुठे? मातोश्री हे फक्त शब्द कानावर पडतात, पण कुठेतरी आहे मुंबईमध्ये मातोश्री, एवढंच त्यांना माहिती असतं. त्या मातोश्रीमध्ये तुम्हाला थेट प्रवेश होता, थेट ॲक्सेस होता. त्या मातोश्रीच्या किचनपर्यंत तुम्ही जात होतात. इतका तुमच्यावर विश्वास, निस्सीम विश्वास होता. मग एवढी सगळं, माझ्या मते तर ह्याच्यापेक्षा अजून मोठं पद तुम्हाला काय पाहिजे होतं मीनाताई? विशाखा राऊत असतील, तुम्ही असाल, किशोरीताई पेडणेकर असतील, या सर्वांनी जर सगळ्यांनी असाच विचार केला, प्रत्येक जणाने असाच विचार केला की मला हे पद मिळालं नाही किंवा माझ्यासाठी ह्या गोष्टी घडल्या नाहीत, ज्या काळातलं तुम्ही तुमच्या भाच्याचं वर्णन केलात त्या नोकरी संदर्भात, तर तो काळ कसला होता ताई? तो काळ होता कोविडचा. तिथे माणसं जगवणं त्या व्यापामध्ये राहून गेलं असेल, काही गोष्टी राहून गेल्या असतील. तर ह्या सगळ्या गोष्टी बरोबर यादी जाहीर झाल्यानंतर तुम्ही जे केलात, तुम्ही जो शिंदे टोळीत प्रवेश केला, त्याला निष्ठा नाही म्हणत. आज त्या नितेश राणेचं उदाहरण घ्या, नितेश राणेंनी सुद्धा तेच केलं आणि ह्या सगळ्यांना तुम्ही बळी पडत आहात. वैभव नाईक साहेबांचं नाव घेतलं, राजन साळवी साहेबांचं नाव घेतलं, त्यांनी अंबादास दानवेंचं नाव घेतलं. तुम्हाला काय मिळालं? तो शरद कोळीसारखा माणूस, त्याने उल्लेख केला शरद कोळीला अरे तुरेमध्ये. शरद कोळीसारखा माणूस उपनेता होतो आणि तुम्ही शरद कोळी आणि ह्यांची प्रत्येकाची आपापल्या पद्धतीची एक ख्याती आहे. शरद कोळींचा आपला प्रकार वेगळा आहे. वैभव नाईक असतील, राजन साळवी असतील, आपापल्या पद्धतीने शिवसेनेची कामं करतायत, शिवसेनेचे निष्ठावंत आहेत. खोबरं तिकडे चांग भलं, खोबरं फेकेल तिकडे चांग भलं असे म्हणणाऱ्यांचीही शिवसैनिक म्हणून अवलाद नाही, हे लक्षात घ्या. शिवसैनिक हा पदासाठी हपापलेला नसतो, शिवसैनिक हा 4 अक्षरांसाठी आहे. तुमचं कसं आहे, देवाने दृष्टांत दाखवला नाही म्हणून बाप बदलणारे तुम्ही, देवाने चमत्कार घडवला नाही म्हणून आम्ही देवच बदलून टाकतो, अशी आमची अवलाद नाही. आमच्या देवावर पूर्ण विश्वास आहे, आमच्या पक्षावर पूर्ण विश्वास आहे. आज शरद कोळींना मिळाला असेल, अस्मिता गायकवाडांना मिळाला असेल, छायाताई शिंदे असतील, देवरुखकर ताई असतील, शीतल देवरुखकर असतील किंवा शिवसेनेचे, बघा त्या छाया शिंदे ताईंचं मी विशेष इथे नाव घेतो, त्या इतक्या सर्वसामान्य अजूनही दसरा मेळाव्याला एसटी बसेसने प्रवास करतात. एसटी बसने प्रवास करणाऱ्या छाया शिंदेंना जर उपनेते पद मिळू शकतं,
तर विचार करा, शिवसेना हा एकमेव पक्ष आहे इथे पद तुमची पार्श्वभूमी पाहून दिली जात नाही, पार्श्वभूमी पाहिली जात नाही. आज शरद कोळी आपल्या ठिकाणी मेहनतच करतायत, जो तो आपापल्या ठिकाणी मेहनत करतोय. आज मला देखील चिडवलं जातं बऱ्याच ठिकाणी, तर तुम्ही काय केलं, तुम्हाला काय मिळालं. अरे आम्हाला काही नको, आम्हाला फक्त एवढं म्हणायचंय की सध्या पक्षाचा अडचणीचा काळ आहे. ह्या अडचणीच्या काळामध्ये पक्ष मला काय देतोय यापेक्षा आता मी पक्षाला अजून काय काय देऊ शकतो, मी जास्तीत जास्त किती प्रयत्न करू शकतो या गर्तेतून पक्षाला बाहेर काढण्याचा, जास्तीत जास्त शिवसैनिकांपर्यंत पोहोचणं, शिवसैनिकांना जोडणं हे फार महत्वाचं आहे या सध्याच्या घडीला. त्यामुळे मीनाताई कांबळेंनी केलेले हे सगळे आरोप वगैरे याच्यात सध्या मला काहीच तथ्य वाटत नाही. शिवसैनिकांना बळ दिलं गेलं पाहिजे हे मात्र महत्वाचं. शिवसैनिकांच्या पाठीशी आपलं सरकार असताना देखील आणि सरकार नसताना देखील शिवसैनिकांच्या पाठीशी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, शिवसेनेच्या नेत्यांनी, आमदारांनी, खासदारांनी उभं राहिलंच पाहिजे. याच्यात माझं दुमत नाही, अजिबात दुमत नाही, होणार देखील नाही कधी. आज देखील शिवसैनिकांचे करोडो बघा, प्रत्येकाच्या व्यथा वेगवेगळ्या असतात, प्रत्येकाची कारणं काही काही वेगळी असतात. काही आपल्याला महत्वाची वाटतील कदाचित, काही आपल्याला असं वाटेल की हा काय, हे काय काम असू शकतं का, हे माझ्यापर्यंत येण्याची तरी गरज आहे का, अशा आपल्या भावना येऊ शकतात. पण तरीही ज्या वेळेस शिवसैनिकांचे फोन येतात, त्यांचे फोन घेऊन त्यांचं सांत्वन केलं गेलं पाहिजे. त्यांच्या कामाची आपल्याला ती हे आहे, मला गांभीर्य आहे, या गोष्टी दाखवल्या गेल्या पाहिजेत आपल्याला. जास्त काही या विषयावर बोलत नाही. मीनाताई कांबळेंना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. पण शिंदे टोळीला आम्ही मात्र संपवणार. त्यानंतर तुम्हा सर्वांचं काय होणार हा प्रश्न तुमचा सर्वांचा राहील. परतीचे दोर ज्या वेळेस तुम्ही ती दारं ठकठक करताना त्याच वेळेस इकडचे परतीचे दोर तुटलेले असतात, हे लक्षात घ्यायचं. परतीचे दोर कापलेले आहेत. परतीचा विचार देखील आता कधी करू नये. शिंदे टोळीतल्या एकानेही परतीचा विचार करू नये एवढंच मात्र सांगतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या.